फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती। तर कसे आहात तुम्ही? स्वस्त मस्त आनंदी आणि मजेत आहात ना? तर असेच आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो। तर कसे आहात तुम्ही? झालं आहे ना तुमचं जेवण वगैरे? तर आता वाजलेले आहेत सकाळचे 11, सव्वा 11 वाजलेले आहेत। तर आज मी लवकर उठलेली होती फ्रेंड्स, तर माझी कामं वगैरे आटपलेले आहे। तर काय झालं, काल ना माझा मी ब्लॉग बनवलेला होता, एडिट पण केलेला होता आणि तो बाय मिस्टेक माझ्या हाताने तो डिलीट झालेला होता। तर त्या कारणाने मग रात्री थोडा शॉर्ट व्हिडिओ बनवला आणि तो टाकला। शॉर्ट म्हणजे आहे 6-7 मिनटाचा। तर इथे कपडे वाळू टाकायला आलेली आहे वर, तर कपडे वगैरे टाकलेले आहे आणि आज सगळेच लवकर गेलेले आहे ड्युटीला। तर आणि ऊन अशी भयानक निघले आहे मित्रांनो, बघू शकता खूप अशी चटकी वाटत आहे, परंतु तरीही मी वर येऊन बसलेली आहे। तर माझी हेअरस्टाईल कशी दिसत आहे सांगा? खूप दिवसानंतर म्हणजे खूप वर्षानंतर अशी हेअरस्टाईल करते, कारण हे इथे मला केस म्हणजे केस जात होते, तर टकल्यासारखे केस दिसत होते, त्या कारणाने मग मी पफ नव्हते काढत। तर आता मी पफ काढते। जेव्हा मी कॉलेजला जायची तेव्हा आपला माऊल राहत होता, जेव्हा मी 8वी 9वी म्हणजे 11वी 12वीमध्ये होती तेव्हा करायची अशी पफ काढायची आणि इथूनच केस काढायची, म्हणजे जुल्फ आहे आमच्या भाषेत त्याला, कल्ले म्हणत होतो आम्ही तेव्हा काढत होतो। तर खूप दिवसानंतर मग केस खूप शॉर्ट केले होते, कापलेले होते बेबी कटसारखे, आणि मग आता हे पॅक वगैरे लावत आहे हेअर ग्रोथ आणि आदिवासी ऑइल पण त्यामुळे माझी केस खूप आता वाढायला लागली आहे। बघू शकता तुम्ही हेअर ग्रोथ फार झालेली आहे माझी। तर मी बसलेली आहे इथे टंकीजवळ, टँक आहे ही, तुम्ही म्हणाल काय आहे दिसत आहे तर माझे हस्बंड म्हणत होते आज की मी खूप गोरी दिसत आहे, मला चिडवत होते की काय माहीत नाही। तर खरंच मित्रांनो, जेव्हा माझं लग्न व्हायचं होतं इकडे यायच्या आधी मी म्हणजे माझ्या चेहऱ्यावर पूर्ण ब्लॅकनेस आलेला होता आणि ते खूप असे हाडं वगैरे हड्ड्या वगैरे दिसत होत्या जेव्हा माझा डिवोर्स झाला होता पहिल्यांदा तेव्हा। तर खूप म्हणजे मी डिप्रेशनमध्ये गेले होते ना, तर खूप असे गालं पण दिसत नव्हते, फुगले एकदम असं ब्लॅकनेस आणि पूर्ण भाजला पापड कसा दिसते सुकलेला, तशी दिसत होती। तर काही लोकांनी तेव्हा मला बघितलेच असेल, तर तेव्हा असे काही लोक आहे की मला चिडवायचे, म्हणजे काही नावाने बोलायचे। आता आहे आपले जे विरोधात राहत असतात, जे आपण ज्यांना आवडत नाही असे लोक राहतात। असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याच्या विरोधात कोणी राहत नाही, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या कोणी ना कोणी विरोधात राहतच असतो। तर अशी आपल्याही होते, आपल्या पण विरोधामध्ये काही लोक। तर तेव्हा काय नावाने बोले, आता समझने वाले को इशारा काफ़ी आहे, तर असे बोलायचे। म्हणजे आहेत खूपसे लोक आहेत असे, ज्या आपण नाव नाही घेऊ शकत, तर चेहऱ्यावरून बोलायचे, समजू शकता तुम्ही, डोंबडे कारे असं तसं जे काही आहे ते। तर मला त्यांना हे सांगण्याचं म्हणजे सांगायचं आहे की कसं आहे, वेळ प्रत्येकाची येते, काही वेळ एकाच ठिकाणी राहत नाही। आता ज्या आईने जन्म दिलेला असेल एखाद्या बाळाला, तर ते कसंही जन्माला आलेलं असेल, ठीक आहे, तर त्यांनी जन्म घेतलेला आहे ना। तर आता जसं छोट्यापणी तर लहानपणी जन्मत आपल्याला समजत नाही की आपण असं जन्माला आलेलं आहे, ठीक आहे। तर आता ते कारं असो, डोंबडं असो, कसंही असो, ते आईला स्वीकारावंच लागते, त्याला मारून थोडी न देणार आहे, बरोबर आहे की नाही? प्रत्येक आईला आपलं बाळ प्रिय असतं, ठीक आहे, मग ते कसं पण असो, लुडं असो, अपंग असो, कसंही असो, डोंबडं असो, पांढरं असो, चांगलंही असून तरी ॲक्सेप्ट करावंच लागते, बरोबर आहे की नाही? जर काळं डोंबडं जन्माला आलं किंवा अपंग जन्माला आलं किंवा मेंटली कसं पण असो जन्माला आलं असेल, तर त्याला फेकून देणार आहे का किंवा मारून टाकणार आहे का? नाही ना, कारण ते त्यांचं अपत्य आहे, ते त्यांचं जन्मलेलं बाळ आहे। प्रत्येक आईला आपलं बाळ प्रिय असतं, ठीक आहे। तर माझ्यासुद्धा जन्म तसंच झालेला होता 7 मंथमध्ये, म्हणजे माझ्या मम्माला 7 मंथ चालू होता, तर तेव्हा म्हणजे माझ्या मम्मीची डिलेवरी झालेली होती आणि मी 7 म्हणजेच प्री मॅच्युअर डिलेवरी झालेली होती, त्याला प्री मॅच्युअर डिलेवरी म्हणतात। तर मी जन्माला आलेली होती, तर तेव्हा कोणाला अपेक्षा पण नव्हती की मी वाचेल म्हणून, ठीक आहे। म्हणजेच मरणाच्या दारापासून कितीदा मी वापस आलेले
आहे, ठीक आहे. तेव्हा आता इथपर्यंत पोहोचली. तर सगळे असे म्हणायचे, माझी मम्मी वगैरे फॅमिलीवाले सगळे असे म्हणायचे की मी वाचू शकणार नाही, म्हणजे मी वाचते की नाही वाचत असं सगळ्यांना वाटायचं. कारण मम्मी तर म्हणायची की मी एका उंदराच्या पिल्ल्यासारखी दिसायची, म्हणजे एकदम छोटीशी होती जन्माला, ते छोटे छोटे हातपाय असे माझे दिसायचे, अशी माझी मम्मी सांगायची. जेव्हा माझी मम्मी अशी सांगते ना, तर तेव्हा अक्षरशः म्हणजे असं दुःख होते, म्हणजे असं म्हणजे कधी कधी डोळ्यात पण पाणी येऊन जाते की नाही, आपण आपण असे जन्माला आलो होतो. मी असं जन्म आल्यानंतरसुद्धा आपल्या आईवडिलांनी आपल्याला वाचवलं, म्हणजे इथपर्यंत मोठं केलं आणि आता आपण या ठिकाणी आहो की नाही, बरोबर आहे ना. तर आपण आधीचे दिवस विसरायचे नाही. आणि प्रत्येक सगळ्याला माझे हेच सांगणं आहे की प्रत्येकाची वेळ बदलत असते, ठीक आहे. एकाच ठिकाणी वेळ राहत नाही. आता गरीब एखादा जर व्यक्ती असेल, एखाद्याचं लुडं पांगडं असेल किंवा काडडुंडं असेल, तर त्याला फेकून थोडी ना देणार आहे. जर त्यांची परिस्थिती असेल, पैसा पाणी असेल, तरच ते चेंजेस करू शकतात स्वतःमध्ये, ठीक आहे. जर बिचारा खूपच गरीब असेल तर तो स्वतःमध्ये चेंजेस करू शकणार आहे का? म्हणून असं कोणीही कोणाला अपशब्दात बोलू नाही, चिडवायला नको. कारण वेळ प्रत्येकाची, हे खास त्यांच्यासाठी जे कोणी कोणाला टोमणे मारत असतात किंवा अपशब्दात बोलत असतात कोणकोणत्या नावाने, बरोबर आहे की नाही. तर हेच त्यांच्यासाठी हेच सांगणं आहे की सबका टाईम आता है, जैसे की हमारा टाईम आ गया, म्हणजे आमची वेळ आली आहे आता. तर तुम्ही बघू शकता की खूप माझ्यामध्ये चेंजेस झालेले आहे. तुम्ही म्हणाल मी मेकअप करून आली तर खूप चांगली दिसून राहिली. नाही, विदाऊट मेकअप पण मी फक्त आयलायनर लावला आणि पॉन्ड्स पावडर लावलेला आहे आणि फक्त लिपस्टिक लावली. म्हणाल तर मिटून बी टाकीन, तर मिटवतगी नाही म्हणा, माझी फेवरेट आहे. तर सबका टाईम आता आहे, हेच सांगणं आहे माझं. तर बघू शकता किती ग्लो आलेला आहे चेहऱ्यामध्ये. बिना क्रीम काला सांगितलं तर मी गेली तरी मला आठवण आली नाही. आता जाईन तर घेऊन येईन क्रीम. तर हजबंडसुद्धा म्हणत होते आज की एक म्हणजे चेहरे में थोडा फरक आ गया है. थोडा नाही, खूप जास्तच फरक आलेला आहे. आता मला इकडे येऊन 1 वर्ष झालेलं आहे. तर एका वर्षामध्ये माझ्यामध्ये खूप चेंजेस झाला, बघू शकता. बॉडी पण वाढलेली आहे आणि पोट तर एवढं निघलं की काय सांगू. मला तर असं वाटते, मम्मी वगैरे म्हणत होती, मलाही असंच वाटते की पोट माझं मिसकॅरेजमुळे निघलेलं आहे. कारण वारंवार मिसकॅरेज झालेलं आहे, त्या कारणाने निघलेलं असेल असं मला पण वाटते. तर खात असतो आपण एवढं, तर खाल्ल्याने पोट निघत आहे, निघते पण असं नाही, ज्याच्या शरीराला लागते म्हणून त्याच्या. तर केसांना मेहंदी लावत नाही तरी फार चांगला कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता जेवण व्हायचं आहे मित्रांनो. तर जेवण वगैरे आता करते थोड्या वेळामध्ये. तर रात्रीची फिश वगैरे आहे, तर फिशची भाजी संकेतला पण आता टिफिन करून दिला. सकाळी मला सकाळी 6ला जाग आली होती, पण मी काही उठली नाही, मग आणखी झोपली. तर संकेत उठायचा होता, मग मी उठले 8 वाजता. तर संकेत चालला गेलेला होता, मला वाटलं उठला की नाही, त्याच्याकडे बघितलं त्याच्या बेडवर, तर तो चालला गेला होता. तर मग मी टिफिन वगैरे स्वयंपाक वगैरे केला. तर भाजी वगैरे केली नाही, मग फिशचीच भाजी होती, तर संकेतला फिशची भाजी दिली, त्याला खूप आवडत असते त्यामुळे. मग पोळ्या वगैरे केला आणि हजबंडला वगैरे टिफिन दिला आणि आता ते गेले. तर आम्ही थोडं रात्री मजाकबाजी करत होतो, तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. तर आता मी तुमच्यासाठी नवीन नवीन टिप्स घेऊन येणार आहे, ठीक आहे. अशीच तुम्ही मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा मित्रांनो. तर आणि व्हिडिओ नक्की बघत जा, ठीक आहे. तर आता चला मी खाली जाते. सगळे कामं आवरलेले आहे. आज लवकर कामं झाले, आनंद होत आहे. थोड्या रील्स वगैरे टाकणार मी, ठीक आहे, कॉमेडी रील्स, डान्स रील. तर तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा, ठीक आहे, माझ्या चॅनलला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, ठीक आहे. तर ठीक आहे, चला बाय.